मी माझं बोलणं सुरू करण्यापूर्वी निमकरोली बाबांना प्रणाम करूया। त्यांनी असं सांगितलं होतं की जर मृत्यूसमयी तुम्हाला एखाद्या आंब्याची इच्छा झाली तर तुम्ही कीटकाच्या रूपात जन्म घ्याल, आणि जर पुढील श्वासाचीही इच्छा ठेवली तर तुम्हाला पुन्हा जन्म घ्यावा लागेल। निमकरोली बाबा, ज्यांचं नाव ऐकताच भक्तांना श्रद्धा उसळते, त्यांना हनुमानजींचे परमभक्त मानलं जातं। आज आपण सर्वजण त्यांच्या शिकवणुकीनुसार चालत आहोत। बाबांचं जीवन चमत्कारांनी भरलेलं होतं। त्यांच्याविषयी प्रचलित आहेत असं म्हटलं जातं की ते काहीही न बोलता लोकांच्या मनातील विचार ओळखत आणि त्यांच्या अडचणी दूर करत असत। निमकरोली बाबांचं खरं नाव लक्ष्मीनारायण शर्मा होतं। त्यांच्या वडिलांचं नाव दुर्गाप्रसाद शर्मा होतं। वयाच्या 17व्या वर्षी त्यांना ज्ञानप्राप्ती झाली। त्यांनी घर सोडलं आणि आपलं आयुष्य हनुमानजींच्या भक्तीत अर्पण केलं। ते उत्तर भारतात साधूंसारखे भ्रमंती करू लागले। त्यांना विविध नावाने ओळखलं जाई। गुजरातमधील बावनिया, मोरबी येथे त्यांनी तपश्चर्या केली। तेव्हा लोक त्यांना तलैया बाबा म्हणून हाक मारू लागले। असं सांगितलं जातं की उत्तराखंडमध्ये प्रवास करत असताना भवालीपासून काही किलोमीटर पुढे गेल्यावर बाबा एका छोट्या दरीपाशी थांबले आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या पायऱ्यांसारख्या बांधावर बसले। समोर डोंगरावर एक माणूस दिसला। त्यांनी त्याला आवाज दिला, पुरण इथे ये। पुरण खाली आला। कंबळ गुंडाळलेला त्या अनोळखी व्यक्तीने त्याचं नाव घेतल्यामुळे तो आश्चर्यचकित झाला। हे मला कसं ओळखतात? त्या अनोळखी व्यक्तीने हसन म्हणलं, घाबरू नकोस, मी तुला अनेक जन्मांपासून ओळखतो। ते म्हणाले, मी तुला अनेक जन्मांपासून ओळखतो। माझं नाव बाबा निमकरोली आहे। आम्हाला भूक लागली आहे, आमच्या जेवणाची व्यवस्था कर। पुरण घरी गेला आणि त्याने आईला सांगितलं की खाली रस्त्याच्या कडेला बाबा निमकरोलजी बसले आहेत आणि भोजन मागत आहेत। घरी डाळ भाकरी रोटी तयार होती। पुरणच्या आईने तेच अन्न प्रेमाने वाढून दिलं। बाबांनी भोजन केल्यानंतर पुरणला सांगितले, गावातील 2-3 माणसांना घेऊन ये। ते सर्वजण बाबांसोबत नदीपलीकडील जंगलात गेले। एका ठिकाणी बाबा म्हणाले, इथे खोदकाम सुरू करा। लोकांनी खोदकाम सुरू केले आणि काही वेळातच तिथे एक गुहा सापडली। बाबा म्हणाले, या गुहेत धुनी आहे। जेव्हा त्यांनी पुढे खोदले तेव्हा असे वाटले की गुहेत धुनी आत्ताच कोणी प्रज्वलित केली आहे। धुनी जवळ देखील रोवलेला होता। पुरण आणि गावकरी आश्चर्यचकित झाले। आयुष्यभरात कुणालाही या गुहेबद्दल माहिती नव्हती। दगडाच्या खाली लपलेली गुहा, धुनी, चिमटा आणि हवनकुंड ही माहिती एखाद्या साध्या माणसाला असणे शक्य नव्हते। कंबळ गुंडाळलेला तो व्यक्ती सामान्य नसून एक महापुरुष आहे अशी भावना सर्वांच्या मनात निर्माण झाली। तेवढ्यात बाबा म्हणाले, आमच्याकडे कोणतेही चमत्कार नाहीत, चला आता इथे हनुमानजी विराजमान होतील। त्यांनी नदीतून पाणी आणून त्या जागेचे शुद्धीकरण केले आणि तिथे एक छोटी कुटी उभारली। काही दिवसांनी बाबांनी पुरणला सांगितले, ही सोमवारी बाबांची तपोभूमी आहे, तिचा पुनरुद्धार करायचा आहे। हीच कुटी आज कैचीधाम म्हणून प्रसिद्ध आहे। कैचीधामकडे जाणारा रस्ता 2 तीव्र वनांनी कैची कात्रीसारखी दिसते, म्हणून या ठिकाणाला कैचीधाम असे नाव पडले। निमकरोली बाबा हनुमानजीवर अतिशय श्रद्धा ठेवत असत। त्यांनी आपल्या आयुष्यात हनुमानजीची 108 मंदिरे बांधल्याचे सांगितले जाते। त्यांच्याविषयी असेही म्हटले जाते की त्यांनी हनुमान भक्तीमुळे अनेक सिद्धी प्राप्त केल्या होत्या, मात्र ते कोणालाही आपल्या चरणांचा स्पर्श करू देत नसत। त्यांना निमकरोली बाबा हे नाव कसे पडले याविषयी एक कथा सांगितली जाते। एकदा ते बिना तिकीट फर्स्ट क्लास डब्यातून प्रवास करत होते। तिकीट तपासणाऱ्याला त्यांच्याकडे तिकीट न सापडल्याने पुढील स्टेशनवर त्यांना उतरवण्यात आले। त्या ठिकाणाचे नाव होते निमकरोली। ट्रेनमधून उतरल्यावर बाबा काही अंतरावर जाऊन जमिनीवर शांतपणे बसले। मध्ये एकदा गीर अधिकारी यांनी पुढे ट्रेन नेण्याचा इशारा केला, पण आश्चर्याची गोष्ट अशी की ट्रेन 1 इंचही पुढे सरकली नाही। बराच वेळ तपासणी करूनही काहीच उपाय सापडला नाही। सर्वजण चिंतेत पडले। त्या परिसरातील मजिस्ट्रेटला ही घटना कळताच त्यांनी अधिकाऱ्याला सांगितले, बाबाजींना नम्रपणे माफी मागा आणि आदराने ट्रेनमध्ये बसून घ्या। अधिकाऱ्यांनी तसेच केले आणि लगेच ट्रेन सुरू झाली। त्यानंतर त्यांना बाबांकरी म्हणून ओळखले जाऊ लागले। बाबाजींच्या अनेक चमत्कारांच्या कथा सांगितल्या जातात। अनेक भक्त त्यांना हनुमानजींचा अवतार मानतात। रिचर्ड अल्पर्ट हे हार्वर्डमध्ये प्राध्यापक होते। संशोधनासाठी ते 1967 साली भारतात आले। येथे त्यांची भेट
महाराजांशी म्हणजेच निम करोली बाबा यांच्याशी झाली. बाबाजींनी त्यांना दीक्षा दिली आणि रामदास हे नवीन नाव दिले. बाबा रामदासजी हनुमानजीचे तसेच निम करोली बाबांचे भक्त. त्यांनी भक्तियोग आणि प्राचीन भारतीय परंपरा जगभर पोहोचवण्याचे कार्य केले. रिचर्ड अल्पर्ट उर्फ बाबा रामदास यांनी आपल्या ऑफ लव्ह पुस्तकात बुलेट प्रूफ कंबळशी संबंधित एक घटना सांगितली आहे. बाबांच्या अनेक भक्तांपैकी एक वृद्ध दाम्पत्य फतेहगड येथे राहते. एके दिवशी बाबाजी त्यांच्या घरी गेले आणि म्हणाले, आज मी इथेच रात्री विश्रांती करीन. हे ऐकून त्या गरीब दाम्पत्यांना आनंद झाला, पण त्यांच्या मनात चिंता होती की सेवा सत्कार कसा करायचा. ते त्यांनी प्रेमाने बाबाजींना अर्पण केले. भोजनानंतर त्यांनी बाबाजींना झोपण्यासाठी खाट आणि ओढण्यासाठी एक कंबळ दिले. बाबाजी कंबळ ओढून झोपले, पण रात्री ते असे कुरकुरत होते जणू कोणी त्यांना मारत आहे. वृद्ध दाम्पत्य चिंतेत पडले, पण कशीबशी रात्र गेली. सकाळी बाबाजींनी ते कंबळ गुंडाळून दाम्पत्याला दिले आणि सांगितले, हे गंगेत प्रवाहित करा, पण उघडून पाहू नका, नाहीतर संकटात सापडाल. त्यांनी पुढे सांगितले, चिंता करू नका, तुमचा मुलगा महिन्याभरात परत येईल. दाम्पत्य कंबळ गंगेत टाकायला गेले. त्यांनी कंबळात काहीतरी लोखंडासारखे जाणवले, पण बाबाजींच्या आज्ञेप्रमाणे त्यांनी ते उघडून पाहिले नाही आणि तसेच प्रवाहित केले. बाबाजींच्या शब्दांप्रमाणे महिन्याभरात त्यांचा मुलगा परत आला. तो ब्रिटिश सैन्यात सैनिक होता आणि दुसऱ्या महायुद्धाच्या काळात बर्मा फ्रंटवर तैनात होता. मुलगा सुखरूप परत आल्यावर त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. मुलाने सांगितले की सुमारे महिन्याभरापूर्वी तो शत्रूंशी वेढला गेला होता. रात्रीभर गोळीबार चालू होता. त्याचे सर्व साथीदार मारले गेले, पण तो एकटाच वाचला. तो म्हणाला, मी कसा वाचलो, हा चमत्कार कसा झाला, मला अजूनही समजले नाही. खूप गोळीबार झाला, पण एकही गोळी मला लागली नाही. तो संपूर्ण रात्र शत्रूशी लढत राहिला आणि जिवंत वाचला. दुसऱ्या दिवशी सकाळी ब्रिटिश सैन्याची तुकडी आली, तेव्हा तो पुन्हा सुरक्षित होता. हीच तीच रात्र होती ज्या रात्री निम करोली बाबा एका वृद्ध दाम्पत्याच्या घरी आले होते आणि थांबले होते. त्या वृद्ध दाम्पत्याला तेव्हा समजले की बाबांनी कंबळ गंगेत विसर्जित करण्यास का सांगितले होते. रिचर्ड अल्पर्ट म्हणजेच बाबा रामदास यांनी आपल्या मिरेकल ऑफ लव्ह या पुस्तकात या कंबळाचा उल्लेख बुलेट प्रूफ कंबळ असा केला आहे. आजही कैचीधाम येथील निम करोली बाबा यांच्या आश्रमात भक्त कंबळ अर्पण करतात. बाबा स्वतःही नेहमी कंबळ अंगावर घेत असत. बाबा रामदास आपल्या पुस्तकात पुढे एक कथा सांगतात. एकदा कैचीधाम येथे भंडारा सुरू होता, पण अचानक तिथे तूप कमी पडले. लोक चिंतेत पडले. बाबांना ही गोष्ट कळताच त्यांनी सांगितले, नदीतून तुपाच्या डब्यात पाणी भरून आणा. लोकांना काही कळेना, पण त्यांनी तसेच केले. पाणी आणून कढईत टाकले असता ते पाणी तुपात बदलले. सर्वजण हा चमत्कार पाहून थक्क झाले. आणखी एक प्रसंग सांगितला जातो. एकदा बाबा आपल्या जन्मस्थळी गेले होते. तिथे एक विहीर होती. त्याचे पाणी खारट होते आणि लोकांना मोठी अडचण होत होती. लोकांनी बाबांकडे प्रार्थना केली. म्हणतात की बाबांनी त्या विहिरीचे खारट पाणी गोड केले आणि पिण्यायोग्य बनवले. हनुमानगडी मंदिराच्या बांधकामावेळी एक चमत्कार घडल्याचे सांगितले जाते. मुसळधार पावसामुळे काम थांबले होते. शुभ कार्यात अडथळा येऊ नये म्हणून बाबांनी पाऊस थांबवला असे भक्त सांगतात. एकदा कैचीधाम येथे पूजा करताना भक्त माचीस आणायला विसरले. तेव्हा बाबांनी फक्त हात लावला आणि दिव्यांच्या वाती प्रज्वलित झाल्या असेही सांगितले जाते. 11 सप्टेंबर 1973ची रात्र होती. बाबा वृंदावन येथे होते. त्यांची प्रकृती खालावली होती आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टर ऑक्सिजन मास्क लावण्याचा प्रयत्न करत होते. नकार दिला. त्यांनी भक्तांना सांगितले की आता त्यांच्या जाण्याची वेळ आली आहे. त्यांनी तुलसी आणि गंगाजल ग्रहण केले आणि रात्री सुमारे 1:15 वाजता देहत्याग केला. त्यांच्या निधनाचे कारण मधुमेहामुळे आलेला कोमा असे सांगितले जाते. निम करोली बाबा यांना सादर प्रणाम. त्यांची कृपा सर्व भक्तांवर आणि आपणावर सदैव राहो.